नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात आणि आजचा भाग एकदम जबरदस्त आहे, त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर आता अश्विन सोडून सगळेच सुभेदार गप्पा मारत बसलेले असतात. तन्वी मात्र आता तिला साक्षीने दरवाजा उघडा ठेवायला सांगितल्यामुळे ती आता दाराजवळच घुटमळत असते. तर इकडे प्रताप अर्जुनला विचारत असतो की आता तुला बऱ्यापैकी स्वयंपाक जमायला लागलाय नाही का? म्हणजे नाही, पण खरं सांग, हे सगळं तू एकटा करतोस की विमल आणि कल्पना तुला मदत कर? तेवढ्यातच अस्मिता बोलते की डॅड, असं विचारायचं नाही, आळीमिळी आणि गुपचिळी. त्यावर अर्जुन आता तोंड उघडतो आणि बोलतो की नाही, म्हणजे 80% स्वयंपाक तर मला आता जमायला लागलाय आणि 100% घरातली सगळीच कामं जमतायत आता मला. तेवढ्यातच कल्पना देखील बोलते, हो, आणि रोजसुद्धा मी, सायली आणि विमल आम्ही तिघी मिळूनच स्वयंपाकाचं पाहत असतो. तर दरवाजाजवळच घुटमळत असते. आता सायलीच्या हे लक्षात येतं आणि तेवढ्यातच आता तन्वीला साक्षीचा फोन येतो. तर तन्वी आता फोनवर बोलत असते. त्यावर आता साक्षी तिला विचारते की लक्षात आहे ना, दार उघडं ठेवायला सांगितलंय तुला? त्यावर आता तन्वी विचारते की हो, पण नक्की कोण येणार आहे? तूच येणार आहेस की दुसरं कोणाला पाठवणार आहेस? त्यावर आता साक्षी खरं तर खूप चिडलेली असते आणि ती बोलते की त्याचं तुला काय करायचं आहे? तुला जेवढं काम सांगितलंय ना, तेवढंच कर, फक्त दार उघडं ठेव. त्यावर आता तन्वी बोलते की हो. आता तन्वी तिला काही विचारायचा प्रयत्न करत असते, पण साक्षी मात्र चांगलीच चिडलेली असते. ती मात्र हिला काहीही सांगत नाही. आता हे मात्र सायलीच्या लक्षात येतं की तन्वी आज दरवाजाजवळच घुटमळतीये. त्यामुळे सायली आता लगेच तन्वीकडे येते आणि तिला विचारते, काय ग, आज अशी दरवाजाजवळच काय उभी आहेस? नाही, म्हणजे रोज तर जेवण झाल्या झाल्या लगेच खोलीत पळतेस ना तू, मग आज काय झालं? त्यावर आता तन्वी सांगते की आज मला ते थोडीशी ॲसिडिटी झाली आहे, म्हणून मी ते चक्कर मारतीये. त्यावर आता कल्पना तिला बोलते की अगं, तू विसरलीस का? तुझा नवरा डॉक्टर आहे ना? त्यावर तन्वी बोलते की हो, पण मग असं छोट्या छोट्या कारणांसाठी असं लगेच गोळ्या घेणं काही मला पटत नाही ना, म्हणून. त्यावर आता अस्मिता लगेच तन्वीला टोमणा देते आणि बोलते, अगं मग घशासाठी तरी कशाला औषध घेतलं बरं मग अश्विनकडनं? नाही, अजून 4 दिवस तरी असंच राहून द्यायचा होता ना तुझा घसा, तेवढीच आम्हाला थोडी शांतता मिळाली असती. आता तन्वी पुढे काही बोलणार तेवढ्यातच अस्मिता तिला थांबवते आणि बोलते की बस, मी जाते आता माझ्या खोलीमध्ये झोपायला. आणि सगळ्यांना गुड नाईट बोलून आता अस्मिता तिच्या खोलीमध्ये झोपायला जाते. आता ती गेल्यानंतर प्रताप कल्पनाला बोलतो की कल्पना, खूप उशीर झाला आहे ना, चल आपण देखील झोपायला जाऊ. आणि आता असंच करून एक एक सगळेजण आता त्यांच्या त्यांच्या खोलीमध्ये झोपायला निघून जातात. आता फक्त सायली आणि अर्जुन तिथे उरलेले असतात. तर अर्जुनही बोलतो की सायली, माझं देखील किचन वगैरे सगळं काही आवरून झालं आहे, चल आपण देखील झोपूयात आता. आता मात्र तन्वी विचार करत असते की आता जर मी हिच्या आधी खोलीमध्ये नाही गेले तर उगाच हिला संशय येईल आणि अजून प्रश्न विचारत बसेल मला. त्यापेक्षा जाऊ देत, मी जातेच इथून निघून. आणि आता तन्वी देखील तिच्या खोलीमध्ये निघून जाते. आणि आता सगळे तिथून गेल्यानंतर सायली आता नेहमीप्रमाणे घराचा मेन दरवाजा जो असतो तो बंद करते आणि ती देखील तिच्या खोलीमध्ये झोपण्यासाठी निघून जाते. तर आता सायली तिच्या खोलीमध्ये आलेली तर असते, पण ती अजूनही त्या केसचाच विचार, तो रमेश जर आज भेटला असता तर किती बरं झालं असतं ना. नाही, त्याच्याकडनं आपल्याला अपघाताची नक्कीच काहीतरी माहिती मिळू शकली असती. त्यावर अर्जुन तिला बोलतो की हे काय, तू अजून देखील कामाचाच विचार करतीयस का? त्यावर सायली त्यांना बोलते की हो ना, तो रमेश जर भेटला असता तर आपल्याला नक्की काहीतरी माहिती तरी मिळाली असती. आज दिवसभर त्याच्या घरात बाहेर पहारा देऊन देखील काहीच उपयोग झालेला नाही आहे. तर आता अर्जुन आता झोपी गेलेला असतो. तर सायली आता त्या रमेशचं स्केच पाहत असताना त्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत असतं आणि तिला आठवतं की ती जेव्हा साईटवर गेलेली असते तेव्हा खरं तर अर्जुनसोबत व्हिडिओ कॉलवर बोलताना तिला ज्या माणसाचा धक्का लागलेला असतो तो दुसरा तिसरा कोणी नसून तर हा रमेशच असतो. आता सायली जोरात ओरडतेच, म्हणजे हा तोच रमेश होता. तर आता तिच्या ओरडण्याने अर्जुनला देखील जाग येते आणि अर्जुन लगेच विचारतो, काय झालं? आता सायली लगेच आता वेळ वाया न घालवता चैतन्याला फोन करते आणि त्याला सांगते की आपल्याला परत एकदा त्या कन्स्ट्रक्शन साईटवर जायचं आहे, मी तिथे रमेशला पाहिलं होतं. त्यावर चैतन्य देखील सांगतो की ठीक आहे, मी उद्या सकाळी लवकर येतो.
तुला घ्यायला घरी, आपण जाऊयात. आता हे ऐकून अर्जुन तिला विचारतो, हे काय? तर त्या कन्स्ट्रक्शन साईटवर चालली आहेस का? हे बघ, हे खरंच खूप धोक्याचं आहे आणि तू एकटी तिथे जाऊ नकोस. नाही, कधी कधी तू विसरून जातेस का की तू खरोखरची वकील नाही आहेस म्हणून. या अदलाबदलीमध्ये फक्त तू आता अर्जुन सुभेदार आहेस, पण तू खरोखरची वकील नाही आहेस आणि हे असे धोका तू पत्करू नाही शकत आहे. अर्जुन तिला समजावायचा असतो, पण सायली काही ऐकायला तयार नसते. तिचं म्हणणं असतं की या रमेशला भेटल्यानंतर त्यांना अपघाताबद्दल नक्कीच काहीतरी स्ट्रॉंग माहिती मिळेल. त्यावर आता अर्जुन देखील तयार होतो आणि बोलतो की ठीक आहे, पण तू अशी एकटी जाऊ नकोस. एक काम करतो, मी पण येतो तुझ्यासोबत. नाही, तसंही सायली अर्जुनला त्याच्या कामामध्ये मदत करते की. तर इकडे झोपला गेला, कारण आता साक्षीसाठी दार उघडायचं असतं तिला. आणि तेवढ्यातच साक्षीचा फोन देखील येतो आणि साक्षी तिला फोन करून सांगते की हे काय, तुला दार उघडं ठेवायला सांगितलं होतं ना, दार उघड पटकन. आता मात्र तन्वी लगेच जाऊन साक्षीसाठी दार उघडते. आता ही साक्षी घरात आल्यावर तन्वीवर जाम चिडते, बोलते तुला दार उघडं ठेवायला सांगितलं होतं ना, दार का बंद केलं होतंस तू? त्यावर आता तन्वी तिला बोलते की अगं, जर कोणाच्या लक्षात आलं असतं दार उघडं आहे तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता, कळतंय का तुला काही? मी दार बंद ठेव. तसंही मला माहीतच होतं ना की तू फोन करशील म्हणून, आणि उघडलंय ना तू फोन केल्या केल्या तुझ्यासाठी दार. पण मला एक सांग, तू हे असं मास्क वगैरे घालून, हे सगळे कपडे घालून काय प्रकार काय चाललाय तुझा, नक्की काय करायचंय तुला? त्यावर आता ही साक्षी खरं तर चिडलेली असते आणि ती तन्वीला काही एक सांगत नाही. सांगते की अस्मिताची रूम कुठे आहे, मला अस्मिताची खोली दाखव. त्यावर आता तन्वी बोलते की तुला काय करायचंय पण अस्मिताच्या खोलीचं? आहे त्या मागच्या बाजूलाच खोली आहे. त्यावर आता ही साक्षी तिच्या खोलीच्या दिशेने जायला निघते, पण तन्वी तिला अडवते आणि बोलते की एक मिनिट, मला खरं सांग, तुझा नक्की काय प्लॅन आहे, काय करायचं ठरवलं आहेस तू? त्यावर आता साक्षी सांगते की मी आता अस्मिताला संपवणार आहे. आता ही तन्वी तिला समजावायचा प्रयत्न करत असते की अगं, तुला कळतंय, अशी कधीच नव्हतीस साक्षी तू, आणि असा कोणाचा खून वगैरे शक्यच नाही आहे. तुझ्या हातून चुकून एक खून झाला आहे आणि त्याची शिक्षा तू आत्तापर्यंत भोगतीयेस, आणि तुला परत अजून एक खून करायचा आहे का? अगं पण का? त्यावर आता ही साक्षी तिला सांगते की माझ्या प्रेमासाठी ना मी काही पण करू शकते, आणि त्या अस्मिताला तर आज मी संपवणारच आहे. सचिन फक्त माझा आहे. त्यावर आता साक्षी तिला बोलते की अगं, तिचा खून बिन करून तुला काय मिळणार आहे? अगं, एका खुनामुळे तू आधीच अडकली आहेस, आता तुला दुसरा खून कशासाठी करायचा आहे? हे बघ, हे असं काही करू नकोस, आणि तू जर हे असं काही केलंस ना तर ते माझ्यावर देखील शेकणार आहे. आपण एक काम करूया ना, आपण सचिनचा आणि अस्मिताचा डायव्होर्स होतोय का ते पाहूयात आधी, लगेच असं खून बिन नको करूस. त्यावर आता ही साक्षी मात्र निर्णय करूनच आलेली असते की आता अस्मिताला संपवायचंच आहे. त्यामुळे आता तन्वीने कितीही समजावलं तरी ती मात्र काही ऐकत नाही. उलट ती आता तन्वीलाच धमक्या देते की तू आता जर आरडाओरडा केला किंवा कोणाला काही सांगितलंस ना, मग मात्र मी अर्जुन आणि सायलीपर्यंत ही बातमी पोहोचवेल की या सगळ्यामध्ये ना तुझाच हात आहे, तूच अस्मिताला मारलंयस म्हणून. आता हे ऐकून तन्वी मात्र जाम घाबरते आणि साक्षी तिला सांगते की आता चुपचाप तुझ्या खोलीमध्ये निघायचं, आणि उद्या सकाळी जेव्हा आरडाओरडा होईल ना तेव्हाच तुझ्या खोलीच्या बाहेर पडायचं. मला अस्मिताची खोली सांग आणि निघ तुझ्या खोलीमध्ये. आता मात्र तन्वीचा नाईलाज होतो साक्षी समोर, आणि तन्वी देखील आता तिला अस्मिताची खोली कोणत्या दिशेला आहे ते सांगते आणि गप गुमान आता स्वतः खोलीमध्ये निघून जाते. तर आता ती तिथनं गेल्यानंतर ही साक्षी देखील आता लपतछपत आपल्याला कोणी पाहत नाही आहे ना हे पाहत अस्मिताच्या खोलीच्या दिशेने जाते. तर इकडे आता सायलीला अचानक आठवतं की उद्या पूर्णा आजीचा उपवास आहे आणि तिने तर साबुदाणाच भिजवलेला नाही आहे. त्यावर ती अर्जुनला बोलते की मी आले लगेच. त्यावर अर्जुन बोलतो की आता काय झालं? नाही म्हणजे तू आणि चैतन्य हे काही जास्त कामं करता ना, त्याचे परिणाम आहेत हे सगळं, काही लक्षात देखील राहत नाही साधीशी गोष्ट तुझ्या. त्यावर सायली बोलते की म्हणजे तुम्ही मान्य करताय का की मला तुमची कामं जमतायत म्हणून? त्यावर अर्जुन बोलतो की असं काही नाही आहे. त्यावर आता सायली बोलते की ठीक आहे, मग मी साबुदाणा भिजवून येते. त्यावर अर्जुन बोलतो की तुला काय वाटतं, मी एवढं सोपं काम नाही करू शकत आहे का?
त्यावर सायली बोलते, हो नाही करू शकत आहे, फक्त पूर्णाजींना एकटींना उपवास आहे आणि तुम्ही मात्र 1 किलो साबुदाणा भिजवाल सगळ्या गाव जेवण असल्यासारखं वगैरे, त्यामुळे चला मी तुम्हाला प्रमाण दाखवून देते. आणि आता अर्जुन देखील आता तयार होतो आणि तोही सायलीसोबत आता जिन्याने खाली येत असतो, कारण दोघांनाही आता पूर्णाजीसाठी दुसऱ्या दिवशी खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा भिजवायचा असतो. तर ते दोघे खाली येण्याच्या आधीच आता ही साक्षी या अस्मिताच्या खोलीपर्यंत पोहोचलेली असते. तर अस्मिता तिच्या खोलीमध्ये गाढ झोपलेली असते. तर आता खिडकीमधनं ही त्या खोलीमध्ये येते आणि खरं तर अस्मिताने आता झोपताना तिचा आणि सचिनचा एक फोटो तिच्यासोबत घेतलेला असतो. आता तर तो फोटो पाहून ही साक्षी मात्र जास्त चिडते आणि ती तिथेच पडलेली एक उशी घेते आणि आता ती उशी घेऊन ती अस्मिताला मारायचा प्रयत्न करत असते. तर तोपर्यंत सायली आणि अर्जुन देखील आता किचनमध्ये पोहोचलेले असतात. तर आता अर्जुनला काही माहीत नसतं साबुदाणा कुठे ठेवला आहे आणि त्यामुळे आता तो साबुदाण्याचा डब्बा शोधत असतो. आणि आता साबुदाणे भिजवता भिजवता तो विचारत असतो की उद्या काय लक्षात आहे ना, प्रॉमिस डे, मग काय प्लॅनिंग आहे. त्यावर सायली त्याला सांगते की सरप्राईज आहे ते तुमच्यासाठी. तर आता इकडे त्या दोघांचं प्रॉमिस डेबद्दल आता प्लॅनिंग चालू असतं, कोण काय सरप्राईज देणार वगैरे. तर इकडे मात्र आता ही साक्षी अस्मिताच्या तोंडावर उशी दाबून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करत असते. आता खरं तर अस्मिता झोपेत असल्यामुळे पहिल्यांदा तिला काही समजतच नाही, पण तरी देखील ती आता पूर्ण ताकदीनिशी या साक्षीचा प्रतिकार करायचा प्रयत्न करत असते. आणि प्रतिकार करता करताच ती आता तोंडाने आता ही हल्ला करणारी नक्की कोण बाई आहे तिचा मास्क बाजूला करून पाहायचा प्रयत्न देखील करत असते. पण खरं तर अस्मिताला ते काही शक्य होत नाही. तर कशीबशी ती अस्मिता आता तिच्या तोंडावर दाबलेली ती उशी असते ती दोन्ही हातांनी कशीबशी थोडीशी खाली करते, बाजूला करायचा प्रयत्न करते आणि जोरात ओरडते, अर्जुन अर्जुन डॅड. आता ती त्यांना मदतीसाठी आवाज देत असते आणि तिचा आवाज खूपच असा घाबरलेला वगैरे येत असतो. तर अर्जुन आणि सायली इथे किचनमध्येच असल्यामुळे त्यांना आता अस्मिताचा आवाज लगेच त्यांच्या कानी येतो आणि तेही खूप घाबरून जातात की आता अस्मिता ताईला काय झालंय आणि तेही लगेच आता तिच्या खोलीच्या दिशेने पळ काढतात. आता मात्र आपला प्लॅन फसलाय पाहून साक्षी तिथून पण ती जशी अस्मिताच्या खोलीच्या बाहेर येते सायली तिला पकडते. तर अर्जुन देखील मागोमाग तिथे पळत येतो. पण आता इकडे अस्मिताची तब्येत मात्र जास्तच बिघडली आणि ती चक्कर येऊन पडली. त्यामुळे आता सायलीने त्या साक्षीला पकडलेलं असतं. तर अर्जुन मात्र लगेच इकडे अस्मिताला सावरण्यासाठी अस्मिताकडे येतो आणि त्याचाच फायदा घेत आता ही साक्षी सायलीच्या हातांना झटका देत आता ती तिथून सटकते आणि पळता पळता आता ती हॉलमध्ये येऊन पळते. तर सायली देखील त्या साक्षीचा पाठलाग करतच असते आणि हॉलमध्ये देखील साक्षी आता जेव्हा ही खाली पडलेली असते तेव्हा सायली तिला पकडते आणि तिच्या तोंडावरचा मास्क बाजूला करून ही नक्की कोण आहे हे पाहायचा प्रयत्न करत असते. पण साक्षी मात्र इथे देखील सायलीला जोरात लोटून देते आणि मेन दरवाजातून तिथून लवकरच पळ काढते. आता ती दरवाजातनं पळून गेल्यानंतर मात्र सायलीचा नाईलाज होतो. तिथे काय आता सायली तिचा पाठलाग करत नाही आणि सायलीही आता लगेचच आता अस्मिताच्या खोलीच्या दिशेने जाते. तर तोपर्यंत अर्जुन इकडे अस्मिताला उठवायचा प्रयत्न करत असतो, पण अस्मिता चक्कर येऊन पडलेली असते आणि तो तेवढ्यातच त्यांचा आवाज ऐकून आता कल्पना आणि प्रताप देखील तिथे येतात. तर ते देखील अस्मिताला असं पाहून घाबरतात आणि विचारत असतात की अस्मिताला नक्की काय झालंय. तर तेवढ्यात अर्जुन आता अश्विनला देखील आवाज देऊन बोलावून घेतो. तर अश्विन आणि तन्वी देखील आता अस्मिताच्या खोलीमध्ये येतात. तर अश्विन आता तिच्या तोंडावर थोडंसं पाणी वगैरे शिंपडतो आणि तिला आता थोडंसं शुद्धीवर आणायचा प्रयत्न करतो. तर थोड्या वेळानंतर अस्मिता मात्र तिचे डोळे वगैरे उघडते. एवढ्यात आता सायली देखील तिथं आली आहे. तर सायली त्यांना सांगते की आई बाबा, अस्मिता ताईंच्या खोलीमध्ये कोणीतरी आलं होतं आणि त्यांनी अस्मिता ताईंवर हल्ला केला, अस्मिता ताईंना मारायचा प्रयत्न केला त्यांनी. आता हे सगळं ऐकून तर कल्पना आणि प्रताप देखील खूप घाबरून जातात. त्यावर प्रताप बोलतो की पण अस्मिताचं कोणाशी काहीच दुश्मनी नाही आहे, मग कोणी का हल्ला केला असेल तिच्यावर. तर आता अश्विन देखील इकडे अस्मिताला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करतो. त्यामुळे आता अस्मिता थोडीशी स्टेबल झालेली असते आणि ती डोळे उघडते.
आता मात्र हे सगळं ऐकून तन्वी पण जाम आता घाबरून गेलेली असते की यांना कळालं तर नाही आहे ना की ती साक्षी होती म्हणून, कारण आता हे सगळं तन्वीच्या देखील अंगावर शेकणार असतं. त्यावर आता सायली बोलते की मी त्याला पकडायचा प्रयत्न केला पण ती मेन दरवाजातून मात्र पळून गेली. त्यावर अर्जुन बोलतो की तो जो कोणी होता ना, आम्हाला त्याचा चेहराही नाही पाहता आला मास्क घातल्यामुळे. त्यावर सायली बोलते पण तो माणूस नव्हताच, ती एक बाई होती. आता हे ऐकून तर बाकी सर्वच आश्चर्यचकित झालेले असतात. तन्वी मात्र जाम घाबरलेली, कारण आता तन्वी विचार करते की आता तर सायलीला कळालंय की ती बाई होती म्हणून. आता काही साक्षीचं खरं नाही आहे. नशीब ही अस्मिता जिवंत तरी आहे. आता तोपर्यंत अस्मिता देखील आता शुद्धीवर आली आहे आणि अस्मिता सांगते की इथे कोणीतरी आलं होतं आणि त्यांनी माझ्या तोंडावर उशी दाबली. त्यावर आता अश्विन आणि अर्जुन तिला विचारतात की तू चेहरा पाहिलास का नक्की कोण होतं ते. त्यावर ती सांगते की मी चेहरा पाहायचा प्रयत्न केला पण त्याने तोंडावर मास्क घातलेला असल्यामुळे मला चेहरा काही व्यवस्थित पाहता आला नाही. तेवढ्या पण ती व्यक्ती तर दरवाजातून बाहेर पळाली ना, पण मग दरवाजा तर लावलेला होता, मग दरवाजा कसा उघडला. आता मात्र तन्वी खूप घाबरून जाते आणि बोलते की सायली सगळे निघून गेले, मी देखील ॲसिडिटी झाली म्हणून माझ्या रूममध्ये निघून गेले लवकर आणि सगळ्यात शेवटी तर सायली चोरली होती फक्त तिथे, आणि मग कसं काय दरवाजा उघडा राहिला. त्यावर सायली बोलते की हो, पण नेहमीप्रमाणे मी दार बंद केलं होतं, मग मी गेल्यानंतर कोणी उघडलं असेल ते दार आणि ती व्यक्ती दारातूनच कशी काय घरामध्ये शिरली असेल. त्यावर तन्वी सांगते की कोणीतरी चोर असणार आहे आणि यामागे देखील किती चोर शिरलेत आपल्या घरामध्ये. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता सगळे नाश्त्यासाठी जमलेले असतात. त्यावर कल्पना सांगते की आता अस्मिता ठीक आहे, तिच्या खोलीमध्ये झोपली आहे ती. खरे तर सगळ्यांनाच आता अस्मिताची काळजी वाटत असते. त्यावर कल्पना बोलते की रात्री जे काही घडलं ना ते खरंच खूप जास्त भयानक होतं, पण नशीब तिला काही झालं नाही आहे. त्यावर आता प्रताप तिला समजावतो की हो अगं तिला काही झालं असतं म्हणजे उलट तिला काही झालं नाही आहे याचं आपण समाधान मानायला हवंय. तर आता तेवढ्यातच सायलीला फोन, चैतन्याने तिला फोन केलेला असतो आणि चैतन्य खरं तर तिला सांगत असतो की त्यांना कुठल्याशा साईटच्या व्हिजिटसाठी जायचं असतं, त्या रमेशचा शोध घेण्यासाठी वगैरे. त्यावर सायली बोलते की ठीक आहे तुम्ही थांबा तिथेच, मी आलेच. आणि चैतन्य खरं तर या अन्नपूर्णा निवासच्या बाहेर आलेला असतो सायलीला घेण्यासाठी. तेवढ्यातच अर्जुनच्या देखील लक्षात येतं की हो आता यांना तर व्हिजिटसाठी जायचं आहे. त्यावर अर्जुन बोलतो की ठीक आहे तुम्ही दोघं पुढे व्हा, मी तुम्हाला जॉईन करू. तर आता तन्वी लगेच तिथे येते आणि बोलते की मला काय वाटतं माहिती आहे का, की तो ना पुरुषच असणार आहे, कोणी बाई वगैरे नसेल. आणि तसंही या मागे देखील किती चोर शिरले होते बरं आपल्या घरामध्ये, मग हा त्यातलाच कोणीतरी एखादा चोर वगैरे असणार आहे जो की घरामध्ये चोरी करायला आलेला असेल. आता ती असं बोलल्यावर मात्र अर्जुन तिच्याकडे संशयानेच पाहत असतो. तर आता सायली तिथून निघून गेल्यानंतर तन्वी देखील लगेच निघते. त्यावर कल्पना तिला विचारते तन्वी आता तू कुठे चालली आहेस. त्यावर आता तन्वी सांगते की माझा ते घसा खूप दुखतंय ना, त्यामुळे मी आता अश्विनच्या हॉस्पिटलला एकदा जाऊन येते. त्यावर आता प्रताप तिला बोलतो की हो पण त्याने आधीच तुला 4 दिवसाची औषधं दिली आहेत, तोपर्यंत तरी थांब अगं. त्यावर ती सांगते की नाही माझा ना खरंच खूप घसा दुखतोय, मी एकदा जाऊनच येते हॉस्पिटलला. हवं असेल तर तुम्ही तुमच्या लाडक्या अश्विनला विचारा ना की मी तिथे आहे की नाही आहे म्हणून. त्यावर कल्पना की त्याची काही गरज नाही वाटत आहे आम्हाला. आणि त्यांनी देखील आता सायलीच्या मागोमाग पाठलाग करण्यासाठी लगेच तिथून निघून जाते. तर ही साक्षी मात्र चांगली, कारण आता तिला अस्मिताला मारायचा जो काही प्लॅन असतो आता तिचा फ्लॉप झालेला असतो आणि घरामध्ये आता वस्तूंची आदळ का फेक वगैरे करत असते. आता सचिन तिला आवरायचा प्रयत्न करत असतो, पण आता खरं तर सचिनला देखील माहीत नसतं की ही इतकी का चिडलेली आहे. तो तिला विचारायचा प्रयत्न करत असतो की सॅम अगं नक्की काय झालंय, पार्टीमध्ये काही झालं का, कोणाशी भांडण झालंय का तुझं, तू पहाटे येतेच बोलून 1 तासामध्येच परत आली होतीस, नक्की काय झालंय. तर साक्षीला आता तोच तिने पाहिलेला सचिनचा आणि अस्मिताचा फोटो तिच्या डोळ्यांसमोर दिसत असतो आणि ती सचिनला काही एक सांगत नाही आणि तशीच आता रागामध्ये वस्तूंची आदळापट फेकाफेक वगैरे करत असते. आता सचिन तिला बोलत असतो की अगं काय झालंय ते मला सांग, माझ्याशी शेअर कर.
पण तेवढ्यातच आता सचिनच्या फोनवर अस्मिताचा फोन येतो. आता मात्र हिच्यासमोर काही याला फोन उचलता येत नाही, त्यामुळे तोही थोडासा भांबावूनच जातो. त्यावर आता ही विचारते त्याला, कोणाचा फोन आहे नक्की? आता हा सचिन थापा मारतो की कामाचा. अगं माझ्या ऑफिसमधनं फोन आहे, कामाचा फोन आहे माझ्या. पण हिला मात्र कळालेलं असेल की हा काही कामाचा वगैरे नाही, कदाचित अस्मिताचाच फोन असणार आहे. तर इकडे सायली आणि चैतन्य देखील त्या कन्स्ट्रक्शन साईटवर ऑफिसमध्ये पोहोचलेले असतात आणि रमेशविषयी ते आता विचारपूस करत असतात. त्यावर त्यांना समजतं की रमेशच्या ट्रक कंपनीलाच इथे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं आहे की वाळू वगैरे जे काही मटेरियल आहे ते सप्लाय करायचं. आणि आता 10 मिनिटापूर्वीच रमेश इथेच आला होता. तर ती जी रिसेप्शनिस्ट असते ती आता त्यांना ती रमेशची गाडी दाखवते की हाच आहे तो म्हणून. आणि आता सायली आणि चैतन्य कुठलाही वेळ वाया न घालवता लगेच त्या रमेशचा पाठलाग करत त्याच्या मागावर जातात. तर इकडे आता तन्वी देखील सायलीचा पाठलाग करत करत आता त्यांच्या मागावर निघाली आहे. आता हे सायली आणि चैतन्य रमेशचा पाठलाग करताय आणि त्यांचा पाठलाग मात्र ही तन्वी करते. आता सगळेच इथे एकमेकांचा पाठलाग करताना दाखवले आहेत. तर इकडे सायलीचा अजून काही फोन वगैरे आला नाही आहे म्हणून अर्जुन देखील आता खूप काळजी करत असतो तिची. आणि आता न राहून तो देखील आता त्या साईटवर जायचं ठरवतो. तर आता तो जायला निघतो तर कल्पना त्याला विचारते की अर्जुन आता तू कुठे चालला आहेस? त्यावर अर्जुन सांगतो की मी आलो लगेचच. आणि तोही आता या सगळ्यांचा पाठलाग करत करत आता त्या रमेशच्या मागावर निघतो. आता इथे सगळेच एकमेकांचा पाठलाग करताना दाखवले आहेत. आणि आता रमेश त्याच्या घरी पोहोचतो, म्हणजे ज्या घरी सायली आणि अर्जुन आधीच्या दिवशी पहारा देत होते त्याच घरी आता तो पोहोचलेला दाखवलाय. आता तिथे पोहोचल्यावर तो घरात जातो. आता ती बोलते की अहो म्हणजे हा इथेच राहतोय तर आधी, आणि काल जेव्हा आम्ही दिवसभर इथे पहारा देत होतो तेव्हा मात्र हा दिवसभर घरीच आला नव्हता. चला आपण जाऊया लगेच. आणि सायली आणि चैतन्य देखील आता त्याच्या मागोमाग लगेच त्याच्या घरामध्ये शिरतात. तर आता त्यांचा पाठलाग करत आलेली तन्वी देखील आता गाडीच्या आडोशाला लपून सगळं काही पाहत असते आणि विचार करते की काल तर दिवसभर हा माणूस तिकडे फिरकला देखील नाही. चैतन्य आणि सायलीला समोर पाहताच हा रमेश मात्र तिथून पळ काढायचा प्रयत्न करतो. तर हा चैतन्य त्याला पकडतो. मारामारी सुरू होते. आता खरं तर हा चैतन्याला आधी खूप मारतो आणि त्यानंतर चैतन्य आता या रमेशची चांगलीच धुलाई करतो. पण हा रमेश काय करतो, आता या चैतन्याचं डोकं डायरेक्ट भिंतीवरच आपटवतो. त्यामुळे आता चैतन्य बेशुद्ध होऊन खाली पडतो. त्यानंतर मात्र तो चाकू घेऊन सायलीवर वार करायला जातो. पण सायली मात्र इथे एकदम मार्शल आर्ट शिकल्यासारखं एकदम त्याचा हात वगैरे टॉवेलने बांधून टाकते. त्याच्या हातातनं तो चाकू बाजूला फेकते आणि त्याला खुर्चीवर बसवून त्याला तिथेही आता बेडशीट वगैरे वापरून त्याला तिथे खुर्चीवर बांधून ठेवते. आणि लगेच इन्स्पेक्टर सावंतांना फोन करते आणि त्यांना ते लोकेशन पाठवून लगेच त्यांना त्या लोकेशनला यायला देखील सांगते. तर आता लगेचच कुठलाही वेळ वाया न घालवता इन्स्पेक्टर सावंत देखील आता त्या लोकेशनला तिथे लगेच पोहोचतात. तर आता पोलीस देखील तिथे आलेले आहेत हे पाहून तन्वी पण जाम घाबरून जाते आणि तीही आता आडोशाला लपून बसते. तर अर्जुन देखील आता सायलीची काळजी करत करत त्या रमेशच्या घरापर्यंत पोहोचलाय. आणि आता अर्जुनला देखील तिथे पाहून ही तन्वी तर अजून जाम घाबरून जाते. तर आता पर्यंत आता इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांची टीम तिथे पोहोचलेली आहे आणि त्यांनी त्या रमेशला ताब्यात देखील घेतले. आता त्याला ताब्यात घेतल्यावर लगेच तिथे अर्जुनही पोहोचतो आणि सायलीला विचारतो की सायली तू ठीक आहेस ना, तुला काही लागलं तर नाही आहे ना? त्यावर सायली सांगते की नाही मी एकदम ठीक आहे, पण चैतन्य भाऊजींना लागलं आहे. आता अर्जुन आणि सायली मिळून चैतन्याला आता तो बेशुद्ध पडलेला असतो त्याला शुद्धीवर आणतात आणि तिथे खुर्चीवर बसवतात. तर त्यावर चैतन्य विचारतो की मी ठीक आहे, मला काही गरज नाही आहे, पण मला एक सांग अर्जुन, तू इथे कसं काय आलास? त्यावर अर्जुन सांगतो की अरे तुमचा काहीच फोन आला नाही, त्यामुळे मला देखील काळजी वाटत होती की तुम्ही आता साईटवर जाऊन नक्की काय झालं असेल तिकडे काय नाही, आणि म्हणूनच तुमचा पाठलाग करत करत मी देखील इथपर्यंत पोहोचलोय. आणि यालाच तर प्रेम म्हणतात. तर आता अर्जुन सायलीला बोलतो की मला आत्ता समजतंय की मी जेव्हा घराबाहेर असतो तेव्हा तुला कसं वाटत असेल, तू माझी किती काळजी करत म्हणून. आणि आता ते इथे एकमेकांना प्रोत्साहन देतात.
तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन आता इन्स्पेक्टर सावंतांना भेटायला पोलीस स्टेशनला गेलेले असतात आणि तिथे ते त्यांच्या घराच्या बाहेरचं जे CCTV फुटेज आहे ते फुटेज देखील सावंतांना दाखवतात की ज्यामध्ये त्यांना एक ब्लॅक कपडे घातलेले एक माणूस घराच्या आत शिरताना दिसतोय. त्यावर सायली सांगते की मुळात तो पुरुष नव्हताच, ती बाई होती. मी जेव्हा तिचा हात पकडला ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं की ती बाई आहे. आणि नेमकं त्याच वेळेस ही साक्षी आता वकिलाच्या कपड्यांमध्ये आता तिचा अवतार वगैरे सगळा वकिलाचा वेशामध्ये बदलवून आता तिथे महिपतला भेटायला आलेली असते. आणि नेमकं त्याच वेळेस सायलीची आणि तिची नजरानजर होते. कदाचित आता सायली हिला इथे ओळखलेलं असावं. तर हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.